चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेप वेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी, तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजास भाळी, तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. K11 फिटनेस सायन्सेस या फिटनेस ट्रेनिंग स्कूलची स्थापना 2003 साली झाली. पहिलं केंद्र मुंबईत सुरू झालं आणि आज देशभरात K11 फिटनेस सायन्सेसच्या 8 शाखा आहेत. जिम प्रशिक्षकांना प्रशिक्षण हा एक अत्यंत आगळा वेगळा, धाडसी पण लोकोपयोगी उपक्रम कैजात कपाडिया यांनी सुरू केला. कल्याणी टिळक सहधर्मचारिणी म्हणून त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर कैजादना सहजीवनातच फक्त नव्हे तर व्यवसायातही भक्कम आणि मौल्यवान साथ मिळाली. 2003 पासून आजपर्यंत तब्बल 42,500 ट्रेनर्स प्रशिक्षित झाले आहेत आणि आपल्या या आगळ्या वेगळ्या युनिक व्यवसायाच्या सर्वेसर्वा कल्याणी कपाडिया यांनी आपल्या सहचराच्या म्हणजेच कैजाद यांच्या अकाली जाण्यानंतरही व्यवसायाची धुरा अत्यंत सक्षमतेने सांभाळली आहे. यासाठी त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा वेगवेगळ्या मैत्रिणींना आम्ही भेटतोय, त्यांचं कार्यक्षेत्र समजून घेतोय, त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप समजून घेतोय, तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने खूपच सकारात्मक जाणवते की आपण सतत म्हणतो की पुरुष आणि स्त्री आता खांद्याला खांदा लावून काम करतात आणि स्त्रीने आता विविध क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय वगैरे. मी तर म्हणेन खांद्याला खांदा लावून त्याही पेक्षा खूप वेगवेगळे क्षेत्र असे आहेत की जे कदाचित पुरुष करत नसतील पण स्त्री आपल्याला करताना दिसते. आजची जी मैत्रीण या स्टुडिओमध्ये आली आहे, जिचं नाव आहे कल्याणी कपाडिया. कल्याणी, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. K11 स्कूल ऑफ फिटनेस सायन्सेसच्या त्या CEO आहेत. आता काय आहे नक्की हे सगळं त्यांच्याचकडून ऐकूया. चला मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. कशा आहात? मजेत. खूप आनंद होतोय मला इकडे येऊन. तुमचं कार्यक्षेत्र फारच वेगळं आहे. म्हणजे आम्ही सगळेजण अनेक वेळा जिममध्ये जातो, जिमचे ट्रेनर्स आम्हाला ट्रेनिंग देतात, पण तुम्ही त्यांना ट्रेन करण्याचं आणि त्यांचं सगळं कार्यक्षेत्र जे आहे त्याला अगदी कुशल करून ठेवण्याचं खूप मोठं काम तुम्ही करता. आता ह्या संस्थेची सुरुवात करावी आणि अशा प्रकारचं केंद्र सुरू करावं हे तुम्हाला का वाटलं? सो हे माझं एकटीचं काम नाही आहे. आम्ही 4 जण आहोत. कैजात कपाडिया, मी आणि मयूर सबनीस आणि देवकी खिमजी. तर आम्ही 2003 मध्ये ही संस्था चालू केली. 2003च्या आधी मी तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड देते. मी 1999 मध्ये तलवलकर्सकडे जॉब करत होते. त्याच्या आधी मी कैजातचा कोर्स केला. ॲक्च्युली तो कोर्स चालू केला होता लीना मोगरे यांनी LM फिटनेस अकॅडमीमध्ये. तर लहानपणापासून मी कबड्डी खेळायचे, त्याच्यामुळे मला एका जागी बसून काम करता नाही यायचं. तर एका ट्रेकवर माझी लीनाशी ओळख झाली आणि मी असंच बोलता बोलता लीना म्हणाली तू आमचा कोर्स कर. मग मी तो कोर्स केला आणि मग कैजातला मी ट्रेनर म्हणून जॉईन झाले. आणि नंतर 2003 मध्ये आम्ही सगळ्यांनी आमची एक कंपनी चालू केली. आमची ॲक्च्युली तेव्हा फक्त जिम मॅनेज करायची कंपनी होती. आम्ही स्वतःची एक जिम होती आणि बाकी सगळ्यांच्या हॉटेल मॅनेजमेंट कसं असतं तसं आम्ही जिम मॅनेजमेंट घ्यायचो आणि मग त्यांचा सेल्स ऑपरेशन सगळं आम्ही मॅनेज करायचो. पण तिथे आम्हाला एक लक्षात आलं की सगळं जे जिम मॅनेजमेंटचा म्हणजे जो आपण म्हणतो ना की रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती ट्रेनरवर येते, कारण ट्रेनर्स क्लायंटना ट्रेन करतात. बरोबर. आणि तेव्हा अशी काही एक
रेग्युलर इन्स्टिट्यूट नव्हती जी रेग्युलर सप्लाय करेल ट्रेनरसाठी. तर आम्ही काय करायचो, आम्हाला नवीन जिम ओपन करायचे तर 2 महिने आधी एक कोर्स करायचो, त्यातले लोक अपॉइंट करायचो आणि मग जिम चालू करायचो. पण ते अपॉइंट झाले की ते लोक 6 महिन्यात सोडून जायचे. मग परत दुसरी बॅच घ्यायचो. मग तशी एक डोक्यात आयडिया आले की मग आपण हे चालू का नाही करत. हा, मग चालू करायचं म्हणजे तुम्हाला मॅन्युअल्स पाहिजेत, तुम्हाला जागा पाहिजे. तर मग देवकीची सांताक्रूज ईस्टला जागा होती, ती मला आपण ही जागा देऊया. मग कैजाद आणि आम्ही टेक्स्टबुक आणि मॅन्युअलवर काम करायला सुरुवात केली. पण मग त्याच्या आधी तुम्ही स्वतः सगळं, जसं तुम्ही लीना मोगरेंकडे प्रशिक्षण घेतलं तसं त्या बाकीच्यांनी सगळ्यांनी पण अशा प्रकारचं कैजाद स्वतः तिथे ट्रेनर होता. अच्छा, म्हणजे ट्रेनर म्हणण्यापेक्षा तो टीचर होता तिथे. ओके. तो स्ट्रेंथ ट्रेनिंग शिकवायचा. तेव्हा आम्हाला फक्त त्याची 4 लेक्चर्स मिळाली होती. मग जेव्हा मी कैजादकडे ट्रेनर म्हणून अपॉइंट झाले तेव्हा 6 महिन्याचा कोर्स त्यांनी आमचा कंडक्ट केला होता. तर मी जे दुसरे माझे आमच्याबरोबरचा मयूर सबनीस आहे जो एज्युकेशन डिरेक्टर आहे आमच्या कंपनीमध्ये, तो आणि मी दोघंही 6 महिने त्याच्याकडे शिकलो आहोत. सो देवकी कम्स फ्रॉम अ बिझनेस बॅकग्राऊंड, त्यामुळे ती ट्रेनर म्हणून काम करायची पण तिने पुढे त्याच्यामध्ये काही डेव्हलप नाही केलं. पण व्यवसायाची वृद्धी करताना तिचा नक्की उपयोग होत असेल. म्हणजे सगळे मिळून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते काम करताय. आता तुमच्या ह्या संस्थेकडनं कुठल्या कुठल्या प्रकारचे कोर्सेस तुम्ही राबवता? आमच्या संस्थेमध्ये पर्सनल ट्रेनिंगचे कोर्सेस आहेत. जो कोर्स केल्यानंतर एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करता येतं किंवा ते फ्रीलान्स ट्रेनर म्हणूनही काम करू शकतात. आता कोविड नंतर खूप सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स तयार झालेत, त्याच्यामध्ये ते काम करू शकतात. दुसरा न्यूट्रिशनचा कोर्स आहे. न्यूट्रिशन आपल्याला खूप गरजेचं आहे जर आपल्याला आपल्या बॉडीमध्ये चेंजेस करायचे असतील तर. एक्सरसाइज आपण म्हणतो करणं जरुरी आहे, पण सर्वात जास्त आपल्याला न्यूट्रिशनकडे ध्यान द्यायला लागतं. तर तो कोर्स पण स्टुडंट्सना म्हणजे अपस्किल करायला मदत करतो. आणि तिसरा कोर्स आहे पर्सनल ट्रेनिंग फॉर स्पेशल पॉप्युलेशन. आता जेव्हा मी ट्रेनर होते तेव्हा आम्ही याला स्पेशल पॉप्युलेशन म्हणायचो, कारण इंज्युअर्ड किंवा ज्यांना काही XYZ अशी हेल्थ एलिमेंट आहे असे लोक खूप कमी होते. अच्छा. पण आता मी म्हणेन की हे चेंज झालंय. म्हणजे हेल्थ इश्यूज म्हणजे स्पॉन्डिओलायसिस, गुडघा दुखतोय, ऑस्टिओपोरोसिस आहे, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, हे सगळं कंडिशन समजून घेऊन वर्कआउटमधनं काय द्यायला पाहिजे काय नाही हा कोर्स शिकवतो. सो धिस ऑल्सो बिकम्स अ अपस्किलिंग कोर्स फॉर द ट्रेनर. म्हणजे त्या सगळ्या जिम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवर विचार केलाय की जसं नुसतं व्यायाम करून उपयोग नाही, नुसतं फिटनेस नाही, तर न्यूट्रिशन कडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि न्यूट्रिशन बरोबर जर वेगवेगळे आजार असतील लाईक लंबर स्पॉन्डिलायसिस आहे किंवा सर्वायकल, त्याच्याहीसाठी हो, कारण पण तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन ट्रेनर म्हणून पाहिजेच. कारण तुम्ही तिथे एक्सरसाइज कसे करायचे हे शिकता आणि स्पेशल पॉप्युलेशन मध्ये कोणते द्यायचे आणि कोणते द्यायचे नाहीत हे शिकता. आमच्याकडे अजून एक कोर्स आहे जो मी स्वतः रन करते आणि जिम सेटअप आणि मॅनेजमेंट. तर मी माझं करिअर फिटनेसमध्ये 99 मध्ये चालू केलं. 99 ते 2003 मी ट्रेनर म्हणून काम करत होते. 2003 पासनं मला कळलं की मला मॅनेजमेंट साईड खूप आवडते. तर मी जिम्स मॅनेज करायला लागले, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन, सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट. तर 14 ते 15 वर्ष मी जवळजवळ भरपूर अशा जिम मॅनेज आणि सेटअप केल्या आहेत. मग तो सगळा एक्सपिरियन्स कुठे वापरायचा, तर सगळे स्टुडंट्स, असं काही क्वालिफिकेशन नाही आहे आपल्याकडे अजूनही. आणि जिम्स तर अशा उद्याला 4 परवाला 5 अशा भरपूर जिम ओपन होतात. मग त्या मॅनेज कोण करणार. मग त्यांच्यासाठी मी तो कोर्स चालू केलेला. तो आता मी परत रिलॉन्च करते तो कोर्स. म्हणजे त्या कोर्सद्वारे समजा एखाद्याला काही डिप्लोमा किंवा डिग्री किंवा काही सर्टिफिकेट कोर्स करायचा असेल तर ते त्याला मिळतं, पण त्याला मान्यता आहे. सो आता आमचं जे पर्सनल ट्रेनिंगचं सर्टिफिकेट आहे ते गव्हर्नमेंट रेकग्नाइज आहे आणि इट इज इंटरनॅशनली रेकग्नाइज ऑल्सो. जर कोणीही पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स आमच्या इन्स्टिट्यूटमधनं केला तर त्यांना 6 देशांमध्ये पोर्टेबिलिटी आहे. आताच अजून एक देश म्हणजे 7 देश झाले. आता टर्की पण कालच आम्हाला त्याचं. तर म्हणजे तुमचे भारताच्या बाहेर पण UAE मध्ये भरपूर स्टुडंट्स आहेत. जे कोणी साऊथमधनं आमचे स्टुडंट्स ग्रॅज्युएट झालेत किंवा मुंबईमधनं पण खूप जण, दुबईमध्ये, कुवेटमध्ये. नाही, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुमचा हा जो सेटअप आहे हा भारतात तर आहेच, पण भारतातच आहे, त्याच्या बाहेर नाही. पण तुमचे खूप ट्रेंड झालेले तुमच्याकडनं विद्यार्थी तुमचे त्या परिसरामध्ये. एक थोडासा हटके प्रश्न आहे की आम्ही सतत असं ऐकतो की जिम एकदा थांबवली की तुम्ही पुन्हा पुट ऑन करायला किंवा तुमचं वजन वाढायला हा ना खूप, म्हणजे हे असं एका शब्दात उत्तर देण्याचं नाही, खूप म्हणजे खूपच त्याला मला बॅकग्राऊंड द्यायला लागेल.
हा. तर कसं आहे, आता आपण गाडी चालवलीत 10 महिने 1 महिना गॅरेजमध्ये ठेवलीत, गाडीचं काय होतं, कदाचित परत ती चालू होणार नाही. आपली बॉडी पण इट्स लाईक अ मशिनरी. सो आपल्याला ते कंटिन्युअस ऑइलिंग, युसेज आणि प्रोव्हाइडिंग फूड करायला पाहिजे. आकाश पेलताना आपण अशा प्रकारची संस्था सुरू करावी हा विचार पहिल्यांदा मनामध्ये कधी आला? आणि कुठली तरी गोष्ट सुरू करायला एक काहीतरी घडत असतं, असं काही घडलं का तुमच्या मी बाबतीत? सांगितलं ना, आम्हाला ट्रेनर्स मिळत नव्हते ना, कारण तेच कारण जेव्हा तुम्ही 14 जिम मॅनेज करता, एका जिम मध्ये 10 ट्रेनर लागतात, म्हणजे मला 140 ट्रेनर्स एका वेळेला पाहिजेत, आणि त्यातले समजा सारखे सोडून जात असतील तर मी कुठनं प्रत्येक वेळेला 2-2, 3-3 जणांना, म्हणून आम्ही हा कोर्स चालू केला. आणि मग पहिल्या बॅच मध्ये आमच्याकडे जवळजवळ 40 स्टुडंट्स होते, आणि मग ते कंटिन्यू झाले, आणि त्यामुळे कॉन्स्टंट सप्लाय ऑफ ट्रेनर्स वॉज द ओनली रिक्वायरमेंट की ही इन्स्टिट्यूट चालू करायला. ॲक्च्युली आम्ही हे बॅक मॅनेजमेंट केलं होतं की जिम्स आहेत, त्यांना ह्युमन रिसोर्स पाहिजे, म्हणून आपण चालू करूया. पण 2008 मध्ये आम्हाला असं लक्षात आलं की हे खूप आमचं पुढे जात आहे. म्हणजे 2 ब्रांचेस आहेत बिझनेसच्या, एक जिम मॅनेजमेंट आहे आणि एक एज्युकेशन आहे. तर एज्युकेशनला खूप चाल मिळते आमच्याकडे, म्हणून आम्ही जिम्स बंद केल्या, आणि 2008 पासून आम्ही फक्त एज्युकेशनवर कॉन्सन्ट्रेट केलं. मग आता आमच्या ब्रांचेस मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, कोची, इंदोर, हैदराबाद अशा ठिकाणी आहेत. भारतात सुद्धा तुमच्या अनेक ठिकाणी ब्रांचेस आहेत. एखाद्या प्रशिक्षकाची निवड करताना काय निकष लावता मग? आता आम्हाला रेडीमेड असे म्हणजे टीचर्स मिळत नाहीत. म्हणजे शिक्षक ह्या क्षेत्रामध्ये आमचे जे स्टुडंट्स आहेत ज्यांना 90% वर मार्क मिळतात, आमच्या 3 एक्झाम्स होतात, एक वायवा, थिअरी आणि प्रॅक्टिकल. तिन्ही याच्यामध्ये ज्यांना 90च्या वर पर्सेंटेज मिळतं त्यांना आम्ही लेक्चरर म्हणून सिलेक्ट करतो. त्यांच्यानंतर 1 वर्ष जवळजवळ त्यांचं ट्रेनिंग असतं, आणि ड्युरिंग दॅट ट्रेनिंग त्यांना मॉक्स द्यायला लागतात. म्हणजे मग त्यांचं स्टेज प्रेझेंटेशन, मग ते स्टुडंटला एक्सप्लेन कसं करतायत, हे सगळं आम्ही जज करतो. ते जर मॉक्स त्यांनी क्लिअर केले तरच त्यांना टीचर म्हणून आम्ही स्टुडंटसमोर उभं करतो. तर ते जे काही सिलेक्शन क्रायटेरिया आहे तो आमच्याच स्टुडंटमधला 90% आणि अप असे जे आहेत त्यांना आम्ही सिलेक्ट करतो. पण हे सगळं सेटअप करताना भरपूर भांडवल लागत असेल ना? लागलं, पण थँकफुली आम्ही असे प्रोजेक्शन्स केले, किंवा देवकी होती आमच्याबरोबर, जागा मुख्य होती. पण कसं आहे, जागा मिळाली तरी आम्हाला रेंट द्यायलाच लागायचं, कारण ती तिच्या बाबांची जागा होती. त्यामुळे आम्हाला, आणि तिच्या बाबांना मी एकदा भेटले होते, तर ते जे, आणि ते खूप मस्त बिझनेसमॅन आहेत, म्हणजे त्यांच्याकडनं मला भरपूर एथिक्स शिकायला मिळाले. तर ते म्हणाले होते की जगा मेरा है पण आपको भाडा तो देना पडेगा. तर आम्ही त्यांना म्हटलेलं, सर भाडं आम्ही नेहमी देऊ, आणि जेव्हा आम्ही मार्केट रेंटच देतोय पहिल्यापासून. पण जेव्हा मी त्यांना, ते नाही आहेत आता आमच्यामध्ये, पण जेव्हा ते मला एकदा भेटले होते तेव्हा म्हणाले, कल्याणी आपका ये कंपनी मुझे हमेशा भाड़ा देता है, मुझे याद है आपने प्रॉमिस किया था. तर मला असं वाटतं की त्यांनी ती अट घालून तुम्हाला एक प्रकारे अर्थार्जनाचं बळ दिलं. बरोबर आहे, हे तुम्हाला कमवायलाच हवं, या महिन्याच्या शेवटी एवढे पैसे तुम्हाला द्यायचे. कारण नंतर काय होतं ना, आपण डिपेंडंट राहतो कोणावर तरी. आणि मग समजा आता देवकीची जागा आहे म्हणून आम्ही, तर आमची खरी प्रॉफिटेबिलिटी आम्हाला कळली नसते, त्यामुळे आम्ही मार्केट रेंट देतो, सगळं व्यवस्थित हे करतो. त्यामुळे कंपनीची प्रॉफिटेबिलिटी आहे ना, ती ॲक्च्युअल प्रॉफिटेबिलिटी, इट्स नॉट असं म्हणजे खोटी प्रॉफिटेबिलिटी नाही. या सगळ्या प्रवासात, म्हणजे आता इतकी वर्ष झाली आहेत, एखादा असा लक्षात राहणारा काही प्रसंग आहे? म्हणजे तर भरपूर आहेत, सांगा ना एखादा. पण मला सर्वात जो आवडतो, म्हणजे मी तलवलकर सरांकडे काम करत होते तेव्हा, मधुकर तलवलकर ट्रेनर होते मी तेव्हा. आणि मला तेव्हा कळलं की कैजाद, कारण कैजाद टीचर होता ना, एज्युकेटर, मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं. मला कळलं की कैजाद ट्रेनर्स अपॉइंट होते, आणि माझं इकडे जमत नव्हतं, कारण मी जेव्हा सिलेक्शनला गेले होते ना तलवलकर सरांकडे, तेव्हा मला फक्त विचारलं होतं की तू 6 ते 2 येऊ शकते का? तर म्हटलं हो. मग त्यामुळे तू सिलेक्टेड. तर मग मी तेव्हा ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता त्यांना म्हटलं, हो पण मला तुम्ही फिटनेसबद्दल प्रश्न विचारा ना, मी तयारी करून आले. तर नाही ठीक आहे. आणि माझ्याबरोबरच्या ज्या दुसऱ्या 2 मुली होत्या त्यांचं काही शिक्षण नव्हतं ह्या क्षेत्रात, आणि माझं होतं. मग ते जमेना तिथे, मग ते प्रत्येक वेळेला खटकायला लागलं. आणि तेव्हा कसं मी किती 20 वर्षाची असेल, त्यामुळे मग ते भांडणं भरपूर व्हायची की अरे तू चुकीचं करते. मग ती म्हणायची, मग तू असं नको करू. मग मला तो सोडायचं होतं. मग
मधुकर सर एकदा व्हिजिटसाठी जुहूच्या ब्रांचमध्ये आले होते जिथं. तर सर म्हणाले मी तुला वॉर्डन रोडला मॅनेजर म्हणून जॉब देतो. आणि तेव्हा माझा पगार ट्रेनर म्हणून 5,000 होता, मला मॅनेजर म्हणून 15,000 मिळणार होता. खूप वास्ट, आणि मी एकदम लोअर मिडल क्लासमधनं आलेले होते. तर मी असं 2 मिनिटं विचार केला आणि म्हटलं सरांना, म्हटलं नाही, मला कैजातबरोबर ट्रेनर म्हणून काम करायचं. तुम्हाला अगं पण मी तुला 10,000 वाढवून देतोय. म्हटलं नाही सर, नाही. त्याच्यानंतर 2005 मध्ये सर मला अरसाच्या एका इव्हेंटला भेटले. तेवढीच माझी आणि सरांची ओळख. आणि सर कैजात सरांबरोबर काम करायचं. कैजात आता कैजात पण आपल्यामध्ये नाही आहे, म्हणून कैजात वॉज द फर्स्ट पर्सनल ट्रेनर ऑफ इंडिया, प्रोफेशनल पर्सनल ट्रेनर. आणि तो तलवलकर सरांबरोबर पर्सनलाइज एक्सरसाइज प्रोग्राम या कार्यक्रमात काम करायचा. आणि तो त्यांचं ते पर्सेंटेज ठरलेलं होतं की तो पर्सनल ट्रेनिंगचे पैसे घेणार, X% सरांना देणार, Y% स्वतःला ठेवणार. त्यामुळे मग सर त्याला ओळखते. मग K11 आमचं 2003 मध्ये झालं. 2005 मध्ये सर मला भेटले आणि मला बोलवलं इकडे आहे. तर मी म्हटलं सर नमस्कार. असं मला, मी ओळखतो तुला. तर म्हटलं सर तुमच्या लक्षात आहे. मग मला नाही सांगणारी तूच पहिली. तर दॅट वॉज, मला असं वाटतं नाही सांगायला पण एक धाडस लागतं. हो, पण तेव्हा मला डोक्यात एकच होतं की मला कैजात बरोबर काम करायचं. आणि जेव्हा सरांना कळलं की मी आता मॅनेजमेंटमध्ये काम करते, मी तुझे ओळखले होते ना सगळे गुण, तर म्हटलं हो सर, पण तेव्हा मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतं. एक प्रश्न असा येतो की स्पर्धा पण खूप आहे, ठिकठिकाणी आता जिम्स होतात आहे. या स्पर्धेत टिकून राहताना आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी काय वेगळे प्रयत्न करता? आपले वेगळेपण दाखवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पहिली ब्रांच ओपन करतो, ती ब्रांच पूर्ण प्रॉफिटमध्ये आल्याशिवाय दुसरी ब्रांच ओपन करू नये. कारण जेव्हा माझ्याकडे स्टुडंट्स येतात त्यांना म्हणतात मॅडम मुझे 10 ब्रांच खोलना है. म्हटलं अरे पहले एक पे कॉन्सेंट्रेट करो, उसको प्रॉफिट में लाओ, उसके प्रॉफिट से दूसरा ब्रांच खोलो. क्योंकि वो प्रॉफिट जब म्हणजे त्यांच्याजवळ जेव्हा राहतो त्याच्यावर ते FD टाकून लोन घेऊ शकतात. सो ते मी एक त्यांना सांगते. आणि वेगळे पण असं की तुमच्याच क्लायंटला काय, त्याला काय पाहिजे पेक्षा त्याला काय गरजेचं आहे किंवा त्याला रिझल्ट मिळण्यासाठी हे त्यांना कळलं पाहिजे. आणि एक जिम चालवण्याचा एक फॉर्म्युला आहे, म्हणजे जो आता मला एवढे वर्षानंतर एक कळलंय की ते तुम्ही त्यांच्याकडे कॉन्स्टंट, म्हणजे काय होतं बऱ्याच जिम्समध्ये ट्रेनर मेंबर जॉईन होतात, पहिले 2 महिने त्यांना अटेन्शन मिळतं आणि मग नंतर त्यांचं रिन्युअल रेट कमी होतो. का? कारण त्यांच्याकडे मेंबर रिटेन्शन म्हणून बघितलंच जात नाही. तर हे जेव्हा एखादा जिम ओनर करतो तेव्हा त्याच्या जिममध्ये अतिशय सक्सेसफुली चालतं. आता मला कितीतरी जिम्स अशा मुंबईमध्ये माहिती आहेत ज्या खूप प्रॉफिटमध्ये चालतात किंवा त्यांच्याकडे रिन्युअल रेशो 80% आहे. का? कारण तिथे त्यांना पर्सनल अटेन्शन पण दिलं जातं किंवा त्यांना तिथे दे फील की मला इथे यायचंय कारण माझ्याकडे लक्ष दिलं जातं किंवा तिथलं ॲटमॉस्फिअर खूप चांगलं आहे. तर हे अचीव करणं खूप गरजेचं आहे. मेंटेनिंग द जिम. आता जिममध्ये AC भरपूर लागतो. मग जर प्रॉफिटमध्ये नसेल जिम तर मग AC मेंटेन होत नाही, मग त्या कंप्लेंट चालू होतात. मग ते सगळं एक. पण मग तुमच्याकडे असे वेगवेगळे सेक्शन आहेत का की लाईक कार्डिओचं वेगळं आहे, वेट लॉसचं वेगळं आहे? आमच्याकडे असे सेक्शन्स काही नाही, कारण आमची एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. मग तिथे आम्ही शिकवतो हे सगळं कसं करायचं. म्हणजे तुम्हाला जर फॅट लॉस करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे हे सगळं आम्ही स्टुडंट्सना शिकवतो. जे स्टुडंट पुढे जाऊन त्यांचं ते नॉलेज त्यांच्या क्लायंट्स बरोबर डिस्ट्रीब्यूट करतात किंवा त्यांच्यावर ते म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आणि थिअरी असं दोन्ही. तो आमचा जो पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स आहे त्याच्यात 4 महिने थिअरी असते, ज्याच्यात जवळजवळ 50 का 52 लेक्चर्स आहेत आणि 28 प्रॅक्टिकल सेशन्स आहेत. प्रॅक्टिकल सेशनसाठी आम्ही वेगळे जिम फ्लोर सेटअप केलेत. मग ते जे जिम फ्लोर आहेत ते पूर्ण आपली फुल फ्लेज जिम कशी असते तसेच आहेत, पण तिथे मेंबर्सच नसतात, स्टुडंटच असतात आणि एक मास्टर ट्रेनर असतो. 5 स्टुडंटच्या मागे एक मास्टर ट्रेनर, असे आमच्या बॅच डिवायडेड असतात. आकाश पेलताना. पण आता बाबा हे सगळं सेट झालं आणि आता काही रोजच्या रोज सुरू राहील, वेगळे काही एफर्ट्स करायची गरज नाही असं वाटतं की रोज वेगळे नवीन आव्हान आहेत, नवीन प्रॉब्लेम. कसं आहे, कोविड नंतर खूप आव्हानं आली. कोविडच्या आधीपर्यंत ना खूप सेट होतं सगळं. आता कोविडमध्ये आम्हाला ऑनलाईन जायला लागलं कारण सगळंच बंद केलं ना. आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स पहिल्या बंद झाल्या कारण मुलांना किंवा जे हे असतं त्याच्यामुळे. तर थँकफुली मी इन्व्हेस्ट केलं होतं ऑनलाईन कॅमेराजमध्ये, कारण प्रत्येक वेळेला आमच्या मीटिंग व्हायच्या महिन्याच्या महिन्याला. मी म्हटलं प्रत्येक वेळेला कोण सगळ्यांना इकडे आणणार, मग ते ऑपरेशनल एक्सपेन्सेस जास्त आहेत, त्याच्यापेक्षा आपण कॅमेरा घेऊन सगळं सेटअप करून ठेवूया. मग तेव्हा आम्ही वेबएक्स वापरायचो.
अच्छा. तर ते वेबएक्स पण कोविडमध्ये चाललं नाही चांगलं म्हणून आम्ही झूमवर शिफ्ट झालो. पण थँकफुली आमच्या एव्हरी क्लासरूममध्ये कॅमेरा होता, स्क्रीन्स लावल्या होत्या, त्यामुळे ऑनलाईन जायला आम्हाला वेळ लागला नाही. पण ही जी नवीन आव्हान होतं ना की ऑनलाईन जायचं असेल तर आपल्याला PPT प्रेझेंटेशन पाहिजे, कारण स्टुडंटना दाखवायला पाहिजे, एक्स पाहिजे, वाय पाहिजे, ती आव्हानं आम्हाला परत करायला लागली. म्हणजे ते काम करताना फॅकल्टीजनी किंवा मयूर जो आहे एज्युकेशन डिरेक्टर, कोरोना काळात जे सेट होतं ते पुन्हा डिस्टर्ब सगळं पूर्ण डिस्ट्रप्शन. नव्यानं आमचं ऑनलाईन काहीच नव्हतं, टीचिंग सगळं ऑनलाईन गेलं. आता हायब्रिड आहे की ऑनलाईन पण आहे आणि क्लासमध्ये पण लोक येऊन बसतात. तर ते तयार करताना फक्त कठीण गेलं. त्याच्यानंतर जेव्हा नवीन एखादी लोकेशन सेटअप होते तेव्हा त्याचे चॅलेंजेस जे असतात ते असतात, पण आता मोर ऑर लेस सगळं सेट आहे. आणि तुम्ही चौघं आहात, नाही, त्यामुळे आम्ही तिघच आहोत. आता तुम्ही तिघं आहात. या क्षेत्रात काम करत असताना एक स्त्री म्हणून तुम्हाला खूप वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं का? किंवा पुरुषापेक्षा बाबा महिलेला हे क्षेत्र सांभाळणं कठीण आहे असं कधी वाटतं का? मला असे अनुभव फार कमी आले, कारण आपण जसं या क्षेत्रामध्ये स्वतःला प्रोजेक्ट करतो ना, हे खूप महत्वाचं आहे. तर मी जेव्हा वर्कआउट करायचे ना जिम्समध्ये, आता मी वर्कआउट अशा वेळेला करायचे की सर्वात जास्त मेंबर्स असतील, तर मला काय तेव्हा असं म्हणजे मला दाखवायचं नव्हतं की मी किती हेवी उचलते. पण मी का करायचे, कारण जेव्हा दुसरे मेंबर्स मला वर्कआउट करताना बघतात तेव्हा त्यांचा माझ्यावरचा डाऊट कमी होतो. जेव्हा ते बघतात की मी एक 60-70 किंवा 80 किलोची स्क्वॉट्स करू शकते किंवा 130 किलोचं डेडलिफ्ट करू शकते, तेव्हा त्यांच्या डोक्यात असा विचार राहत नाही की अरे ही मला ट्रेन कसं करणार. तर ते एक स्ट्रॅटेजिक मूव्ह आम्हाला म्हणजे मी केली होती, कारण मला हे कळलं होतं की जर मला जास्त क्लायंट्स पाहिजेत तर त्यांचा माझ्यावर विश्वास पाहिजे. आणि मला फक्त फिमेल्सना ट्रेन करायचं नव्हतं, कारण फिमेल्स तर माझ्याकडे क्लायंटेल भरपूर होती, पण मला मेलना पण ट्रेन करायचं होतं, कारण मला दाखवायचं होतं की मी केपेबल आहे. मुळात जिथे आपण येतोय ती आपण योग्य व्यक्तीच्या हातात आहोत. तर माझा एक क्लायंट होता, तर तो मला नेहमी म्हणायचा यू गॉट बटर फिंगर्स, कारण माझ्या हातनं सारखी वेट्स पडायची म्हणून. पण मी त्याच्याबरोबर त्याचे जे सगळे एक्सरसाइज होते त्यातले सर्वात हेवी लिफ्टिंग त्याचं माझ्याबरोबर झालेलं. त्यामुळे जेव्हा केव्हा मी त्याला ट्रेन केलंय किंवा तर तो ऑलवेज मला म्हणायचा की ते म्हणजे हिंदीत म्हणायचं की तेरे साथ वर्कआउट करके ना मेरा हमेशा अच्छा फाउंडेज जात. आणि माझ्यासाठी ती खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती, कारण तो मुलगा होता, एकतर तो हेवी लिफ्ट करायचा आणि जेव्हा तो मला कॉम्प्लिमेंट देतोय तेव्हा मला खूप बरं वाटायचं. आता मी कैजातला ट्रेन केलंय, कैजात तो खूप वजन पिकअप करायचा आणि तो त्यांनी असं कधीच डोक्यात नाही ठेवलं की ही मला ट्रेन कसं करणार, कधीच नाही. कल्याणी चल मला वर्कआउटला मदत कर. आणि आता कैजात आय एम हिज वाईफ, तर मी त्याला 99 पासून ओळखते, पण मी 2012 मध्ये त्याचं आणि माझं लग्न झालं. तेव्हा त्याच्यानंतर मी एक प्रॉब्लेम फेस केला असा की मी 2008 मध्ये K11 ची CEO झाले. माझं लग्न झालं कैजाची 2012 मध्ये. आता जेव्हा आम्ही मीटिंगला जायचो ना, तर कैजात माझ्याबद्दल खूप प्राऊड फील करायचं. म्हणजे त्याला असं वाटायचं की अरे ही माझी वाईफ आहे, एवढी टॅलेंटेड आहे वगैरे, त्याचं नेहमी चाललेलं असेल. तर तो म्हणून ना ओळख करताना नेहमी म्हणायचा माय वाईफ अँड CEO. मग ना लोक मीटिंग मध्ये माझ्याकडे बघायचीच नाही, मग ते फक्त त्याच्याचकडे बघत बोलत राहायचे. तर त्यांनी ते एकदा दोनदा नोटीस केलं आणि तिसऱ्यांदा माझा चेहरा असा पडलेला होता. तर मी तुम्हाला क्या हो गया म्हटलं, काय नाही, ते माझ्याशी बोलतच नाहीत मीटिंग मध्ये. मग त्यांनी काही बोलला नाही. तिसऱ्या मीटिंग मध्ये का चौथ्या मीटिंग मध्ये आम्ही गेलो होतो, मग त्यांनी माझी ओळख बदलली. तुम्हाला शी इज CEO अँड देन शी इज माय वाईफ. त्याच्यानंतर जो अप्रोच समोरच्याचा माझ्याकडे होता ना, तो खूप बदलला. मला असं वाटतं एक उत्तम सहजीवन आणि त्या सहजीवनातनं निर्माण झालेली ही कंपनी. नाही, ऍक्च्युअली कंपनी आधी निर्माण झाली आणि नंतर कंपनीमुळे सहजीवन दोन्ही एकमेकांना पूरक असं आपण म्हणूया. खूप छान आहे तुमचा हा सगळा प्रवास. आपण नेहमी असं सतत फिटनेस बद्दल बोलत असतो आणि फिटनेस बद्दल बोलताना आता इतकी सतर्कता आलेली आहे की व्यायाम केला पाहिजे, जेणेकरून स्नायू चांगले राहतील, सकारात्मकता राहील, ऑक्सिजन चांगलं मिळेल, रक्ताचा प्रवाह चांगला राहील. पण ते शिकवणारा जो इन्स्ट्रक्टर असतो तो जर योग्य अकॅडमीमध्ये किंवा योग्य संस्थेत गेला, त्याला जर योग्य व्यक्तीकडनं ट्रेनिंग मिळालं तर जो शिकणारा असतो त्याचाही त्याच्यात फायदा असतो. आणि त्या इन्स्ट्रक्टरला ट्रेनिंग देण्याचं खूप मोठं काम मला वाटतं कल्याणी कपाडी यांची संस्था करते आहे. तर अशी आपण ही प्रत्येक मुलाखत ऐकत असताना एक गोष्ट आपल्याला जाणवत असेल की प्रत्येकीचं वेगळेपण आहे आणि प्रत्येकीचं वेगळेपण हे तिने अपार मेहनतीने मिळवलेलं आहे.
तुम्हाला भेटल्यावर खरंच खूप छान वाटलं आणि एक वेगळा पैलू आणि स्त्री वेगळं कार्यक्षेत्र किती सक्षमपणे हाताळू शकते याची पुन्हा एकदा जाणीव झाली. आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल कल्याणी तुमचे मनापासून खूप खूप आभार. मंडळी, या होत्या कल्याणी कपाडिया. आता वेळ आली आहे थांबण्याची, पण अर्थातच DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी म्हैसकर फाउंडेशनची अध्यक्ष सुधा म्हैसकर तुम्हाला काही गुरुमंत्र देण्यासाठी, उद्योगात जास्ती प्रगती करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. आत्तापर्यंत तुम्ही सह्याद्री वाहिनीवर अनेक उद्योजकांच्या मुलाखती नक्कीच बघितल्या. त्या तुम्हाला दाखवण्याचं किंवा त्या घेण्याचं कारण एकच आहे की ह्या सर्व यशस्वी उद्योजिका त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी काय काय प्रगती करतात, काय काय संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं, त्यासाठी उद्योग सुधारण्यासाठी काय तयारी करावी लागते याचं संपूर्ण ज्ञान त्या मुलाखती बघितल्यामुळे तुम्हाला नक्कीच आलं असेल. तर त्या मुलाखतीच्या आधाराने तुम्हाला तुमचा व्यवसाय असाच पुढे न्यायला, तुमच्या व्यवसायात तुम्हाला गरुड झेप घ्यायची असेल तर अनेक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आम्ही तुम्हाला संधी देत आहोत. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला 100% खात्री आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी.